नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत हरिद्वारमधील चंडी देवीच्या दर्शनाला। चंडी देवी हे एक पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे। इथे भाविक चंडी देवीच्या दर्शनाला आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात। हे चंडी देवीचे मंदिर हरिद्वारमधील पंचतीर्थांपैकी एक मानले जाते आणि हे 52 शक्तिपीठांपैकी एक आहे असेही म्हटले जाते। इथे येणारे भाविक देवीच्या दर्शनासाठी रोपवेने मंदिरापर्यंत जातात। काही भक्तजण पायऱ्या चढून देवीच्या दर्शनाला जातात। आम्ही रोपवेने मंदिरापर्यंत जायचं ठरवलं। रोपवेने जाण्यासाठी आम्ही आधी तिकीटं काढून घेतली आणि त्यानंतर आम्ही रोपवेने मंदिराकडे जायला निघालो। मंदिराकडे जाण्यासाठी रोपवे हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे। रोपवेमुळे आपण 5 किंवा 10 मिनिटातच डोंगराच्या माथ्यावर जाऊन पोहोचतो। रोपवे हे दोन्ही मंदिराच्या म्हणजे चंडी देवी आणि मनसा देवीच्या दर्शनासाठी उत्तम आहे। आम्ही आता रोपवेमध्ये बसलो होतो आणि रोपवेने आता मंदिराकडे जायला निघालो। हरिद्वारमधील चंडी देवीचे हे मंदिर नील पर्वतावर वसलेले आहे। एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। हे मंदिर चंडी देवीला समर्पित आहे। खूप उंच डोंगरावर चंडी देवीचे हे मंदिर आहे आणि आपण जेव्हा रोपवेने मंदिराकडे जात असतो तेव्हा आपल्याला खूप सारे भाविक मंदिराकडे रोपवेने जाताना दिसतात। काही भाविक देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या चढूनही जातात आणि काही भाविक रोपवेचा प्रवास करून देवीच्या दर्शनासाठी जातात। रोपवेने जात असतानाच आपल्याला देवी मातेचे मंदिर समोरच दिसते। उंच डोंगरावर वसलेल्या चंडी मातेचे मंदिर आपल्याला बघायला मिळते। आमचा रोपवेमधून मंदिरापर्यंतचा प्रवास खूपच छान झाला आहे आणि आता आम्ही रोपवेमधून उतरून आता मंदिराकडे जाणार आहोत। रोपवेमुळे आपण 5-10 मिनिटातच मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। आता आम्ही रोपवेमधून उतरलो आहोत आणि आता आम्ही जात आहोत मंदिराकडे। मंदिराकडे जात असताना आपण बघू शकतात की आपल्याला रस्त्याने जाताना माकडंही दिसतात आणि माकडांपासून आपल्याला खूप सावध राहायला लागतं, कारण की माकडांना जर आपल्या हातात प्रसादाची पिशवी म्हणा किंवा खाण्याची एखादी वस्तू जर दिसली तर ते माकडं घेऊन जातात। म्हणून माकडांपासून खूप सावध राहून चालावे लागते। आता आम्ही चंडी देवीच्या मंदिराकडे जात आहोत आणि मंदिराकडे जात असताना आम्हाला देवीच्या दर्शनासाठी आलेले खूप सारे भक्तजन बघायला मिळाले। आता आम्ही मंदिराच्या मेन गेट जवळ पोहोचलेलो आहोत आणि मेन गेट जवळच आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन झाले। हरिद्वारमधील चंडी देवीचे हे मंदिर नील पर्वतावर वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। याच ठिकाणी देवी चंडीने शुभ्र निशुभ्र ह्या राक्षसाचा वध केला होता। मंदिरातील मुख्य मूर्तीची स्थापना 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी केली होती। चंडी देवीचे मंदिर दररोज सकाळी 5 वाजता उघडते आणि संध्याकाळी 7 वाजता मंदिर बंद होते। जय चंडी देवी माता।